नमस्कार, मी मधुरा. सुवर्ण कोकण ह्या आमच्या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण आर्थिक श्रीमंतीच्या शाश्वत गोष्टींबद्दल बोलत असतो. सुवर्ण कोकण मागील काही वर्षांपासून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात सातत्यानं काम करत आहे आणि विशेष म्हणजे कोरोना काळातही सामान्य माणसाच्या अर्थकारणाला गती देण्याचं काम सुवर्ण कोकणनं केलंय. आज आपण अशाच एका विषयावरती चर्चा करणार आहोत. सुवर्ण कोकण फूड मॉल सॅलरीवाला बिझनेस. आणि ही चर्चा करण्यासाठी माझ्या सोबत आहेत सुवर्ण कोकणचे संस्थापक अध्यक्ष सतीश परब. खरं तर स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण होत असताना आत्मनिर्भर बनण्याचं अनेकांचं स्वप्न आहे आणि हेच स्वप्न तुम्ही सुवर्ण कोकणच्या माध्यमातून साकारू शकता. आणि त्यासाठी तुम्हाला एक पाऊल पुढे टाकायचंय आणि सुवर्ण कोकण तुमच्या सोबतीला आहेच. सतीश परब सरांचं मी आमच्या स्टुडिओमध्ये स्वागत करते. नमस्कार सर. सतीश परब हे खरं तर महाराष्ट्राचं कृषी क्षेत्रापासून म्हणू नका अगदी अर्थक्षेत्र उद्योग क्षेत्रातलं धडाडीचं नाव आहे आणि लॉकडाऊन काळातही सामान्य गृहिणीचा सहभाग आणि सोशल मीडियाचा कल्पकतेने वापर करून लाखोंची बाजारपेठ उभी करण्याचा नवा मापदंड सतीश सरांनी निर्माण केलेला आहे. आणि आत्ताही व्यवसायातील उत्पन्नासोबत फ्रँचायझी धारकांना कंपनीकडून दरमहा गॅरंटेड फिक्स इन्कम देणाऱ्या सॅलरीवाला बिझनेस या एका नव्या प्रोजेक्टच्या माध्यमातून त्यांनी घरच्या गृहिणी, पालक मंडळी आणि युवा वर्गासाठी जबरदस्त बिझनेस मॉडेल तयार केलाय. चला तर मग आज आपण जाणून घेऊया सुवर्ण कोकणच्या बहुचर्चित सॅलरीवाला बिझनेस या नव्या संकल्पनेबद्दल सतीश सरांकडून लगेचच. सर पुन्हा एकदा स्वागत आहे. सतीश सर, खरं तर स्वातंत्र्याला उद्या 75 वर्ष पूर्ण होतात. ह्या 75 वर्षांच्या कालावधीमध्ये आता आपल्याला आत्मनिर्भर होण्याचं स्वप्न अनेक जण पाहू लागलेले आहेत आणि मला वाटतं की सुवर्ण कोकणच्या माध्यमातून हे खरं तर आधीच सुरुवात झालेली आहे. आत्मनिर्भर अनेक जण बनण्याचा ध्यास करू लागलेले आहेत आणि अनेक बनलेले देखील आहेत. हे तर आहेच, मात्र आज आपण सुवर्ण कोकणच्या फूड मॉल सॅलरीवाला बिझनेसबद्दल चर्चा करणार आहोत. खरं तर कुठलाही बिझनेस म्हटला तर नफा तोटा हे आत्तापर्यंत आम्ही ऐकलं होतं, मात्र सॅलरीवाला बिझनेस म्हणजे नेमकं काय? कारण की प्रत्येकाला आता उत्सुकता लागली असेल, जे आत्ता कार्यक्रम बघत आहेत त्यांना नक्कीच ही उत्सुकता लागली आहे. सॅलरीवाला बिझनेस म्हणजे आत्तापर्यंत नोकरी करत होतो तेव्हा आम्हाला सॅलरी मिळायची, महिन्याला एक साधारण फिक्स इन्कम मिळायचं, मात्र बिझनेसच्या माध्यमातून हे कशा पद्धतीने स्वप्न साकार होणार आहे, सॅलरी मिळणार आहे का, कशा पद्धतीने हे होणार आहे, ही कन्सेप्ट काय, त्याबद्दल काय सांगा? नक्की. सर्वात प्रथम सांगतो की ह्याच्यात सॅलरीच मिळणार आहे आणि प्रत्येक महिन्याच्या 4 तारखेला 5 तारखेला एग्रीमेंट प्रमाणे ती भेटते आणि ती सॅलरी 50,000 रुपयापर्यंत असते, थोडी नसते. आणि त्याचे काही निकष आहेत, त्याचे काही हे आहेत, तत्व आहेत, तर ते आपल्याला बघितलं पाहिजे. ही मुख्य जी संकल्पना आहे सॅलरीवाला बिझनेस, हे करण्यामागचं उद्दिष्ट आहे की आपण जसं आता मगाशी बोललो की उद्या 15 ऑगस्ट आहे, 75 वय आहे आणि आत्मनिर्भरतेचे धडे आता सगळीकडे हे चर्चा केली जाते. आपल्या माध्यमातून गेले 10 वर्ष लोक आत्मनिर्भर बनण्याचं काम करतात. सॅलरीवाला बिझनेस संकल्पनेच्या मागचं मूळ तत्व असं होतं ना की जो व्यक्ती फ्रँचायझी बिझनेसमध्ये येतोय त्याला मालाच्या विक्रीतून तरी हमखास पैसे मिळालेच पाहिजे, तो त्याचा हक्कच आहे. मग ते 20% असेल, 30% असेल, जे काय, पण तरी देखील कंपनीकडनं दरमहा त्याला एक सॅलरी भेटली पाहिजे. ती जवळजवळ 25,000पासून 50,000पर्यंतची सॅलरी असते आणि ही दरमहा प्रत्येक महिन्याला सलग 5 वर्ष भेटते. म्हणजे 5 वर्षाचा कराराचा कालावधी असतो आणि तो सलग 5 वर्ष त्याला भेटते. ह्याच्या मागचं मुख्य उद्दिष्ट असं होतं ना की जी आपली नवीन मुलं येतात ज्यांना अनुभव नाही, पण आज जो काय कोविडचे दुष्परिणाम म्हणा किंवा इतर काही गोष्टीमुळे नोकऱ्याच नाही आहेत. गेल्या आपण 2-3 वर्षात बोलतो की नोकरी हा शब्दही आपल्याला ऐकायला भेटत नाही. करोडो लोकांचे रोजगार आहेत ते डुबले आहेत, अर्थव्यवस्था पूर्ण ठप्प आहे, उद्योगधंदे ठप्प आहेत आणि अशा याच्यात खूप नैराश्याचे वातावरण. आपण जे बातम्या ऐकतो कुठेतरी म्हणजे ह्या गोष्टी ऐकूनच अंगावरती शहारा येतो. जसं आता ऐरोलीत आपण ऐकलं होतं की एका 10 वर्ष म्हणजे 10वीतल्या मुलीने आईचा गळा दाबला. ह्या जो नैराश्य आहे, जे स्ट्रेस आहे ना, तिची लेवल खूप भयंकर आणि एखाद्या गोष्टी आपण पेपरावत असतो, पण हे खूप ठिकाणी असं दिसतंय. ह्याचं मुख्य कारण की ना की हाताला हे नाहीये, काही रोजगार नाहीये आणि तो जो रिकामा वेळ असतो ना तो मन एकदम विषण्ण करून टाकतो. आणि म्हणून ही जी नवीन मुलं आपल्या माध्यमातून येतात, मला वाटतं गेल्या 2 महिन्यामध्ये जवळजवळ 150 लोकांनी आपले नवे व्यवसाय माध्यमातून चालू केले. आणि नुसतं महाराष्ट्रच नाही तर गुजरात असेल, गोवा असेल, तुमचं कर्नाटक असेल, UP असेल, सर्वत्र सुवर्ण कोकण फूड. कारण हे फूड मॉल फ्रँचायझी म्हणजे गॅरंटेड इन्कम. सॅलरीवाल्या बिझनेसमध्ये जर तुम्ही बघितलात की ज्या पद्धतीत महिला आणि पालक वर्ग इथे येतो आपल्याकडे आणि त्याच्यातून त्यांचं एकच असतं की मुलाला कुठेतरी आम्हाला जॉब द्यायचा होता, पण इथे जॉबही होतोय आणि बिझनेस होतोय आणि बिझनेसची एकदा गोडी लागली तर तो मागे वळून पाहत नाही. बरोबर. आणि हे स्थिर होण्यासाठी जो काय वेळ लागतो, कारण नेहमी म्हटलं जातं जसं व्यवसाय सुरू केल्यावरती वर्षभर तरी किमान वेळ हवा आपल्याला व्यवसाय समजण्यासाठी, लोकांना आपल्याला समजण्यासाठी, त्यातले खाचखळगे समजण्यासाठी.
मग तो परत काय करणार? आता तर प्रत्येकाचा एक एक दिवस महत्वाचा आहे. बरोबर. त्यामुळे ही अनिश्चिततेची जी तलवार आहे ती हे करण्यासाठी, दूर करण्यासाठी सॅलरीवाल्या बिझनेसच्या माध्यमातून कंपनीकडनं दरमहा म्हणजे प्रत्येक महिन्याला तुमच्या अकाउंटला 25,000, 50,000, 10,000 जी काय रक्कम ते निश्चित करतात ती रक्कम त्यांना भेटत राहते. 5 वर्षात ही भेटते. आणि सोबत जो काही माल विकला जातो म्हणजे आजच्या डेटला आपल्याकडचा जो प्रोडक्ट्स आहेत, कारण हे सगळे किराणा माल आहे, ही प्रत्येक घराची गरज आहे. म्हणजे असं कुठलं शहर नाही, गाव नाही, तालुका नाही, जिथे जिथे तुमच्या आजूबाजूला समजा 100-200 लोकांची जरी वस्ती असली तरी तुम्ही महिन्याला हमखास 40-50 हजार रुपये कमवू शकता. कारण आज प्रत्येक घराला 3-4 हजाराचा किराणा लागतो. आणि ह्याच्यात खूप मोठं काम नाहीये. आज ती तुमच्या आजूबाजूचे लोक दुसऱ्याकडनं किराणा घेतात, त्यांना फक्त तुमच्याचकडनं घ्यायचा. आणि तो कसा घ्यायचा, त्यासाठी तुम्ही कसं अप्रोच करायचं, काय बोलायचं, कसं प्रेझेंटेशन, एवढंच नव्हे तर हा व्यवसाय घरातून देखील कसा केला जातो तेही संपूर्ण प्रशिक्षणांना असतं. आणि प्रशिक्षणाशिवाय त्यांना व्यवसाय करायला आपण हे देत नाहीये. आणि त्यामुळे पहिलं जे प्रशिक्षण असतं, मला वाटतं ते एकच प्रशिक्षण यांच्यासाठी पुरेसं होतं. पण त्याच्यावरतीच अवलंबून न राहता कंटिन्यूस दर महिन्याला 15 दिवसांनी ऑनलाईन यांचं प्रशिक्षण असतं. आणि तो व्यवसाय घरातून सुरू केल्यानंतर तो दुकानापर्यंत कसा येईल, त्याचं एक मोठं रूप कसं होईल आणि हमखास त्याला लाखो रुपये महिन्याला कसे भेटतील. कारण ह्या बिझनेसमध्ये तेवढं पोटेन्शियल आहे. आज कोरोना काळ असून देत, सगळं जग जेव्हा ठप्प होतं तेव्हाही जो किराणा मालाचा बिझनेस होता तो खूप प्रचंड तेज होता. आणि ही रोजची गरज आहे. त्यामुळे मला वाटत नाही ह्याच्या पुढे सुद्धा म्हणजे उद्या मॉल वगैरे सुरू जरी झाले तरी हे जे गल्ली बोळ्यातले जे छोटे छोटे दुकानदार ना, त्यांना कधीच हे नाहीये. प्रचंड नफा देणारा हा व्यवसाय आणि सदैव चालणारा व्यवसाय. मला अशी इच्छा आहे की प्रत्येक मराठी माणसाने, कारण ह्याच्यातली जी मक्तेदारी आहे ना इतरांची, ती आपल्याला मोडीत काढायची. आपली मुलं आज रोजगार नाहीये, नोकऱ्या नाहीत, त्यामुळे हातबल न होता कुठल्या ना कुठल्या छोट्या उद्योगातून ते समोर आले पाहिजेत. आणि नेटाने काम केलं तर मला वाटतं आत्मनिर्भर व्हायला जास्त वेळ नाही लागणार. बरोबर. आणि मला वाटतं की आता जे कोणी प्रेक्षक हा कार्यक्रम बघत असतील आणि तुम्हाला देखील आत्मनिर्भर होण्याचं तुमचं स्वप्न असेल तर नक्कीच तुम्ही सतीश सरांशी संपर्क साधा. त्याचबरोबर खाली दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करा, जेणेकरून तुम्हाला या सगळ्याबद्दलची माहिती तर मिळेलच, पण त्याचबरोबर तुमचं जे बिझनेसमन होण्याचं जे स्वप्न आहे ते नक्कीच पूर्ण होईल. आणि केवळ फक्त पुरुषांनी नाही तर महिलांनी देखील खरं तर ह्यामध्ये सहभाग घ्यायला हरकत नाही, कारण की वेगवेगळ्या योजना आज सुवर्ण कोकण खास महिलांसाठी घेऊन आलेली आहे. त्याबद्दलच मला आता सतीश सरांकडून जाणून घ्यायचंय. तेजस्विनी फूड मॉल योजना, आज तुम्ही आता मगाशी बोलता बोलता म्हणालात की हा घरातूनही बिझनेस करू शकतो. कारण की बऱ्याच ज्या गृहिणी आहेत ज्यांना काहीतरी करायचं आहे आणि त्यांच्याकडे तेवढं खरं तर म्हणजे मानसिकता आहे, त्याचबरोबर कष्ट करण्याची तयारी आहे, अशा महिलांनी खरं तर ह्यामध्ये उतरायला हरकत नाही, कारण की घरातूनच तुम्हाला बिझनेस करायचा आहे. तर कसा काय साकार होणार आहे त्याबद्दल काय सांगा? नक्की. मला महिलांचं खूप कौतुक आहे, कारण आज परत ज्या मी मागे बोललो की 2 महिन्यामध्ये आपण 150च्या वरती फ्रँचाईज दिल्या, त्यातल्या 90% फ्रँचाईज या महिलांना दिलेल्या आहेत. आणि ते हे सगळ्या गोष्टी बघता आपण ही तेजस्विनी योजना मुद्दाम राखली आहे. त्याच्यामध्ये असं आहे की ह्यांना कुठल्याच प्रकारचे शुल्क नसतात. म्हणजे तुम्ही जर आज बघितलं साधी चहाची जरी फ्रँचायझी घेतली तरी 15-20 लाख रुपये लागतात. म्हणजे फ्रँचायझी म्हणजे काय, ते रेडीमेड बिझनेस. एक तुम्हाला ब्रँड भेटतो, गुणवत्तापूर्वक प्रोडक्ट भेटतात, सर्व घरपोच भेटतं आणि माफक किमतीत असतं. त्यामुळे पहिल्या दिवसापासून तुम्हाला नफा भेटतो. तर हे सगळं जरी असलं तरी आपल्याकडे महिलांसाठी तेजस्विनी योजना आहे. ह्याच्यामध्ये त्यांच्याकडे ना अनामत रक्कम घेतली जात, डिपॉझिट नाही, ब्रँडिंग शुल्क घेतलं जात ना, ट्रेनिंग काहीच नाही. फक्त नोंदणी शुल्काच्या आधारे आपण त्यांना व्यवसाय, आणि एवढं असून सुद्धा त्यांची जी हे जे असते प्रॉफिट मार्जिन असते ती तीच आहे, तेवढीच आहे. कारण मला वाटतं सुवर्ण कोकणमध्ये जी प्रॉफिट मार्जिन ती कुठेच नाही, 20 ते 30% पर्यंत त्यांना नफ्याचं प्रमाण असतं. त्यामुळे तुम्ही दिवसाला 2 ग्राहक जरी बघितला, बघा लक्षात घ्या, दिवसाला 2 ग्राहक म्हणजे तुमचा 5,000चा धंदा जरी झाला तरी महिन्याला 1,00,000-1.5 लाखाचा धंदा होतो. आणि घरातल्या घरात हा छान व्यवसाय होतो. तुमच्या घरात जर कपाट ठेवण्या एवढी जागा असेल, टीव्ही ठेवण्या एवढी 2x4चे, त्याच तेवढ्याशा जागेतून तुम्ही खूप छान पद्धतीत व्यवसाय करता. तुमच्याकडे असलेला स्मार्टफोन, मोबाईल आणि ट्रेनिंग ह्याच्या माध्यमातून तुम्ही अतिशय सुंदर पद्धती, आणि महिलांचा जो प्लस पॉईंट आहे ना की हे सगळ्या गोष्टी त्यांच्या रोजच्या जीवनातल्या आहेत. डाळ, तांदूळ, कडधान्य, डाळी, सगळ्या गोष्टी माहिती पण जास्त असते. कुठलं चांगलं असतं, कुठलं, आणि त्यांच्या एवढा चांगला बिझनेस हा कुणीच करू शकत नाही असा माझा विश्वास आहे. आणि त्या विश्वासाला मला वाटतं खूप छान हे सगळ्या गोष्टी घडल्या. कारण गेल्या 2 वर्षात ह्यांचा जो व्यवसाय मी बघतोय 2 महिन्यामध्ये, एका महिलेचं महिन्याचं उत्पन्न म्हणजे विक्री घरातून ही 2 लाख, 2.5 लाख, 3 लाखापर्यंत जाते.
मला वाटतं दुकान घेऊन सुद्धा लोक एवढा व्यवसाय करत बरोबर. त्यामुळे खरोखरच हॅट्स आणि ऑफ मला सगळ्या वाटतं की महिलांना. आता हे पहिलं युग तर डिजिटलायझेशनचं युग आहे. तुमच्या हातात, सगळ्यांच्या हातात मोबाईल असतो नक्की. आणि सुवर्ण कोकणने पावलं पुढे टाकत आता डिजिटल मध्ये देखील खरं तर ही कामगिरी सुरू केलेली आहे. आणि मला वाटतं की हे अगदी सहज शक्य आहे. घर बसल्या तुम्ही हा सगळा बिझनेस करू शकता. तेजस्विनी फूड मॉल योजनाच्या माध्यमातून आज महिला सक्षमपणे स्वतःच्या पायावरती उभ्या राहू शकता. त्या कशा काय, त्याचे नेमके काय फायदे आहेत याबद्दलही सतीश सरांकडनं जाणून घेऊया. सतीश सर, काय फायदे नेमके आहेत आणि त्याचबरोबर निकष काय आहेत का तेजस्विनी फूड मॉल योजनेचे? तेजस्विनीसाठी बहुतांश निकष आपण दूर केलेत. म्हणजे वयाचं मर्यादा नाही, अनुभवाची मर्यादा नाही, आणि तुम्हाला फक्त दिवसातून 1-2 तास जरी भेटले ना मोकळा, म्हणजे तुमच्या घरचे जबाबदार असून तरी तुम्ही हा व्यवसाय खूप छान करू शकता. आपल्याकडे अजून एक योजना आहे जी खूप जण हे करत असतात, चर्चा होत असते, ती म्हणजे माल न विकताय पैसा. म्हणजे आजपर्यंत असं कधी ऐकलं नव्हतं की माल न विकताय उत्पन्न भेटतात, पण सुवर्ण कोकणमध्ये भेटतं. सुवर्ण कोकणमध्ये लॉयल्टी इन्कम दिलं जातं. ते एक वेगळी, म्हणजे त्याला फ्रँचायझी ऑपरेटेड अशी ती हे आहे, आणि त्याच्यातून खूप छान लोकांनी त्याच्यात सहभाग घेतला आणि त्याच्यातून मिळणारं जे उत्पन्न, रॉयल्टी उत्पन्न, ते खूप छान आहे. मला प्रेक्षकांना फक्त एवढंच सांगायचं आहे की आपल्या ज्या ज्या काही योजना आहेत, म्हणजे फिको असेल ज्याच्यातून आपण माल न विकता उत्पन्न देतो, SVID सारखी योजना, म्हणजे मला वाटतं जगाच्या पाठीवर पहिली अशी योजना असेल की आपण दरवर्षी लाखो रुपयांचा माल मोफत देतो, तोही सलग 5 वर्ष. तर ती SVID योजना असेल, तेजस्विनी असेल किंवा इतर योजना असतील, तुम्ही फोन करू नका घाटकोर ऑफिसला डायरेक्ट. तुम्ही तुमचं नाव लिहा, ठिकाण लिहा, व्हॉट्सअप करा आणि हे सगळे व्हिडिओ बघून घ्या. कारण कसं असतं मॅडम की एखादा व्यवसाय सुरू करायचा, आयुष्याला एक नव्याने सुरुवात करायची, तर ह्या सगळ्या गोष्टी प्रॉपर समजून घेतल्या पाहिजेत. सगळ्या समजल्यानंतर, कुटुंबाशी चर्चा केल्यानंतर तुम्ही ह्या व्यवसायात या. कारण आपण जसं बोलतो ना, आत्मनिर्भरता, देशाला आत्मनिर्भर होण्यासाठी प्रत्येक घर आत्मनिर्भर झालं पाहिजे आणि प्रत्येक घराची सुरुवात त्या घरातल्या महिलेपासून होते. त्यामुळे महिलांनी ह्या व्यवसायात मोठ्या प्रमाणात आलं पाहिजे, कारण खूप मोठं पोटेन्शियल, स्कोप या व्यवसायामध्ये. अगदी आता तुम्ही म्हणालात तसं की महिलांनी ह्या व्यवसायात उतरलं पाहिजे. आज खरं तर प्रत्येक महिला ही आहे ती नक्कीच आपल्या पायावरती उभं राहण्याची तिची इच्छा असते. मात्र या सगळ्यासाठी तुम्हाला ट्रेनिंग घेणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. हे ट्रेनिंग कशा पद्धतीने मिळणार आहे, कशा पद्धतीने तुम्ही हा बिझनेस साकारू शकता, आणि अर्थातच ही तेजस्विनी फूड मॉल योजना नेमकी काय आहे, त्याच्या माध्यमातून तुम्हाला घर बसल्या कसा बिझनेस सुरू करता येऊ शकतो, किराणा मालाचा फूड मॉल तुम्ही कसा साकारू शकता, या सगळ्या बद्दलची माहिती मिळणार आहे. पण खाली दिलेल्या नंबरवरती तुम्हाला व्हॉट्सअप करायचं आहे. तुमचं नाव, त्याचबरोबर तुमच्या शहराचं नाव आणि एकूणच तुमच्याबद्दलची माहिती तुम्ही पाठवा. नक्कीच ते तुमच्याशी संपर्क साधतील. सर, अजून एक महत्त्वाचा प्रश्न, खरं तर आज फूड मॉलच्या माध्यमातून सुवर्ण कोकणने एक वेगळं असं व्यासपीठ निर्माण केलेलं आहे. फूड मॉल म्हटलं की एक साधारणपणे सर्वसामान्यांच्या डोळ्यासमोर काय येतं की एक भला मोठा मॉल असणार आहे, त्याच्यामध्ये आपण जाऊन किराणा माल घ्यायचा आहे. मात्र आज फूड मॉल हे घरातूनही होत आहे, न दुकान ठेवता देखील आज तुम्ही व्यवसायात उतरलेले आहात. हे कसं काय शक्य होत आहे, त्याबद्दल काय सांगा? नाही, ही खूप छान गंमत आहे. कारण दरमहा दुकानाचं भाडं नाही, देखभाल खर्च नाही, बरोबर आहे, कुठलं लाईटीचं बिल नाही, कामगारांचा पगार नाही, घरच्या घरी अतिशय कमी भांडवलात तुम्ही हा व्यवसाय करू शकता. याच्यातली सगळ्यात मोठी गोष्ट तुम्हाला सांगतो की लोकांच्या मध्ये हा व्यवसाय करावासा वाटतो, याच्यातून पैसा मिळणार हाही हमखास आणि प्रचंड हे माहिती आहे, पण थोडीशी भीती असते, अरे मी हे करू शकेन का, यांचे दर कमी असतील का. तर सगळ्यांना मी ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून सांगू इच्छितो की संपूर्ण देशात किराणा मालाचे दर हे सारखेच असतात, कुठे महाग आणि स्वस्त नसतात. हे विकणाऱ्यावर असतो, तो महाग विकतोय की स्वस्त विकतोय. ते लक्षात घ्या. तुमचे विक्रीचे कौशल्य जेवढं जास्त ना तेवढं तुम्ही छान पद्धतीत माल विकू शकता. उरली गोष्ट हा असा एक ह्याच्यातला प्लस पॉईंट आहे की हा माल कधी खराब होत नाही, कारण प्रत्येक घरामध्ये लागतो. आणि आपल्या सुवर्ण कोकणमध्ये फ्रँचाइजधारकांना सगळा माल चेक करून गुणवत्तापूर्ण असेल तोच दिला जातो, काही डिफॉल्ट असेल तर तो रिप्लेसही केला जातो. एवढंच नव्हे तर एवढाच माल घेतला पाहिजे असंही आपल्याकडे बंधन नसतं. उद्दिष्ट आहे की फ्रँचायझी फक्त द्यायची नाही, तर एक उद्योजक उभे राहिले पाहिजे. आणि मला वाटतं ह्यासाठी प्रत्येकाने आपल्या कुटुंबातल्या ज्या महिला आहेत, ज्या काही आपल्या मायलेकी आहेत, त्यांच्यावर एक विश्वास दाखवला पाहिजे. कारण त्यांच्यात उद्योजक होण्याचे जे गुण असतात ना, हे जन्मजात उपजत असतात आणि खूप मोठा स्कोप आहे याच्यात. मला खूप आश्चर्य वाटतं की जेव्हा एकदम सगळं बंद असताना आम्ही कधीतरी वाटायचं अरे ह्यांची दुकानाची भाडे कशी देत असेल, पण आता बघतोय ना दुसऱ्या लाटेत तर त्या छोट्या छोट्या दुकानदारांची 2-2 दुकानं झाली. म्हणजे ज्यांना इकडची भाषा माहित नाही, इकडचा रस्ता माहित नाही, इकडची लोक माहित नाही,
ती लोक एवढ्या 1000-1500 किलोमीटरवरून येतात, लोकांशी संवाद साधतात आणि छान. आणि असं नाही की ते काही सोशल आहे, तुम्हाला ते सांगतात की एवढ्यातच आणलं तुम्ही घ्या, नाही कमवलं तर चालेल, असं नसतं. ते बरोबर 4 प्रोडक्टचं जर त्यांनी हे ना नफा ना तोट्यावरती सोडलं तर इतर प्रोडक्ट मधलं ते रिकव्हरी करतात. पण ह्याच्यातलं मिळणारं जो उत्पन्न आहे ना ते खूप लक्षणीय. मला वाटतं प्रत्येकाने ह्या व्यवसायावरती लक्ष केंद्रित करणं खूप गरजेचं आहे. मला वाटतं की फक्त व्यवसायावरती लक्ष केंद्रित न करता ह्या सगळ्याकडे आपण एक गुंतवणूक म्हणूनही बघणं तितकंच महत्त्वाचं. याबद्दलही मला चर्चा करायची आहे, पण एका छोट्याशा ब्रेक नंतर. तेव्हा सुवर्ण कोकण सामर्थ्य महाराष्ट्राचं या आमच्या खास कार्यक्रमात वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा आमचा खास कार्यक्रम सुवर्ण कोकण. ब्रेकनंतर सुवर्ण कोकण सामर्थ्य महाराष्ट्राचं ह्या आमच्या खास कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आणि आज आपण सुवर्ण कोकणच्या फूड मॉल सॅलरीवाला बिझनेस याविषयी चर्चा करतोय आणि माझ्यासोबत आहे सतीश सर. आपण पुन्हा एकदा चर्चेकडे वळणार आहोत. सतीश सर, ब्रेकवर जाण्यापूर्वी मी म्हटलं होतं की केवळ फक्त ह्या व्यवसायाकडे व्यवसाय न बघता आपण जर गुंतवणूक म्हणून बघितलं, कारण की बरेच लोक काय करतात, फ्रँचायझी घेतात. मात्र फ्रँचायझी न करता केवळ गुंतवणूक म्हणून बघितलं तर नक्कीच त्याचा फायदा होऊ शकतो का, आणि ह्याकडे तुम्ही काय, ह्याबद्दल काय सांगाल तुम्ही? नाही, नक्की खूप छान. आपलं जे सॅलरीवाला बिझनेस आहे किंवा फिको मॉडेल आहे हे असंच आहे की ह्याच्यामध्ये तुम्ही ॲज अ इन्व्हेस्टर म्हणून जरी बघितलात ना तरी सुद्धा तुम्हाला प्रत्येक महिन्याला पैसा भेटत जातो. म्हणजे तुमचे रिटर्न जे आहेत ते खूप हाय असतात त्याच्यामध्ये. आणि व्यवसायाची जी गोडी लागणं हा जो प्रकार आहे ना तो खूप महत्वाचा आहे. कारण आज नोकऱ्या नाही आहेत, त्यांची शाश्वती नाहीये आणि येणारा काळ खूप खडतर असेल. म्हणजे हे जे कोरोनाचे दुष्परिणाम ना पुढे कित्येक वर्ष आपल्याला जाणवतील. बरोबर आहे. आणि त्यामुळे मला वाटतं प्रत्येकाने नोकरीच्या मागे न लागता किंवा तुम्ही छोटा का होईना स्वतःचा पण एक घरातून व्यवसाय सुरू करा. आणि शेवटी आपल्याला उत्पन्न, आपल्याला आपल्या कुटुंबाला एक चांगलं हे जे लाईफस्टाईल आहे तीच द्यायची असते, एक चांगलं जगणं त्यांना द्यायचं असतं. आणि त्यामुळे व्यवसायामध्ये प्रत्येक आता मराठी माणसानं उतरलं पाहिजे. सांगण्याचा उद्देश आहे की खूप जणांना वाटतं की मलाही एक मासिक गॅरंटेड उत्पन्न असायला, मलाही काही एक सेकंड इन्कम, पॅसिव्ह इन्कम. त्या प्रत्येकासाठी ते संधी. फक्त सर्वांना विनंती एकच आहे की हे जे व्हिडिओ आहेत, कारण तुम्ही फोन करणार आणि चौकशी करणार, एवढ्याशा चौकशीच्या आधारावर तुम्ही व्यवसाय नाही सुरू करू शकत. आपण एका नव्या याला प्रवासाला सुरुवात करणार आहोत, एक नवं आपलं आयुष्य उंचावणार आहोत. त्यासाठी त्याचे जे व्हिडिओ आहेत, उदाहरणार्थ सुवर्ण कोकण फ्रँचायझी म्हणजे नेमकं काय, त्यात कुठले प्रोडक्ट असतात, तुमचे प्रॉफिट मार्जिन आहे, की दर महिन्याला जो मुफत माल भेटतो किंवा गॅरंटेड इन्कम तुम्हाला मासिक उत्पन्न भेटते ते नेमकं काय, त्याचा व्हिडिओ बघा. आणि हे जे सगळे आपले जे कॉन्सेप्ट आहेत, तेजस्विनी असेल, मोफतवाल्याची SVID योजना असेल किंवा दरमहा मासिक उत्पन्न आपण जे देतो, सॅलरीवाला असेल, फिको असेल, ह्या सगळ्याचे वेगवेगळे व्हिडिओज आहेत. तसेच आपले जे प्रोडक्ट आहेत, प्रोडक्ट बद्दल प्रचंड लोकांमध्ये असतं. कारण आज परत असं झालं ना, आपले सगळे प्रोडक्ट एकतर घरगुती आहेत, म्हणजे पिठापासून मिठापर्यंत प्रत्येक घराला लागणार. आणि सर्वात महत्वाचं हे सगळे पारंपरिक पद्धती आणि नैसर्गिक आहेत. यातलं कुठले आर्टिफिशियल कलर म्हणा, कुठलेही असं काही हे नाहीये, रसायन वगैरे हे नाहीये, एकदम प्युअर. म्हणजे मी नेहमी सांगतो की गावचं गावपण जे आहे ना आम्ही पॅकबंद करून शहरातल्या घराघरात पोहोचवतोय. बरोबर आहे. आणि हजारो महिलांचे ह्याला हातभार लागतात. त्यांना त्यांच्या हाताला बळ देण्यासाठी म्हणा किंवा आपली जो मराठी उद्योजकता तिला पुढे वाढवण्यासाठी मला वाटतं प्रत्येकाने जी मुलं हे काम करतात फ्रँचायझीच्या, त्या प्रत्येकाला प्रोत्साहन देणं खूप गरजेचं आहे. आणि त्यामुळे हे सगळं करायच्या अगोदर तुम्ही हे सगळे व्हिडिओ बघा, समजून घ्या की आपण कुठल्या माध्यमातून काम करू शकतो. तुम्हाला दर महिन्याला गॅरंटेड इन्कम हवंय, ज्याला आपण मासिक उत्पन्न म्हणतो, ते हवंय की तुम्हाला माल न विकताही पैसा हवाय, की तुम्हाला दरवर्षी मोफत मालची योजना करायची, की तुम्हाला महिलांची तेजस्विनी योजना त्यातून काम करायचंय. पण हे सगळं करायच्या अगोदर तुम्ही ते सगळे व्हिडिओ प्रॉपर बघा, समजून घ्या. त्यानंतर घाटकोर ऑफिसला फोन करा, तुम्हाला जी मदत लागेल ती सर्व केली जाईल. फक्त हे करताना एकच गोष्ट खूप अनिवार्य आहे, ती म्हणजे ट्रेनिंग. कारण ट्रेनिंग शिवाय दुसरा पर्याय नाही. आपल्याला इतरांपेक्षा वेगळं काम करायचं आहे, असं काम करायचं, असं यश मिळायचं की त्यामुळे इतर जणांनाही प्रेरणा भेटेल, एक आदर्श वाटेल. सो त्यासाठी तुमचं सातत्य आणि त्याच्यातलं जे तुमचं चिकाटी हे खूप महत्वाचे आहे. अगदी सर, खरं तर आता तुम्ही फार महत्त्वाचे मुद्दे सांगितले. मात्र ज्यांना कोणाला व्यवसायात उतरायचं आहे आणि ना नफा ना तोटा, केवळ फक्त सॅलरी, म्हणजे नोकरी नंतर जशी तुम्हाला दर महिन्याला साधारणपणे एका तारखेला सॅलरी मिळते, तशीच खरं तर सॅलरी आता बिझनेसच्या माध्यमातून मिळणार आहे. आणि ही सॅलरी नेमकी कशा पद्धतीने मिळणार आहे, हा बिझनेस नेमका कोणता, या सगळ्याबद्दलची ही जी संकल्पना आता सतीश सरांनी मांडलेलीच आहे. मात्र तुम्हाला देखील शिका आणि कमवा ह्या खरं तर योजनेच्या माध्यमातून
माध्यमातून जर करायचं असेल, म्हणजे अगदी तरुण असतील, गृहिणी असतील, त्यांनी नक्कीच खरं तर या सुवर्ण कोकणच्या ह्या सगळ्या स्कीममध्ये सहभागी व्हायला हरकत नाही आहे आणि नक्कीच तुम्हाला खूप चांगला असा नफा मिळणार आहे आणि हमखास उत्पन्न 100% उत्पन्न मिळणार आहे, ते केवळ आणि केवळ सुवर्ण कोकणच्या या ब्रँडमुळेच. सर, वेळ संपल्यामुळे आज आपल्याला इथेच थांबावं लागते, मात्र तुम्ही आलात आणि खूप छान आणि मोलाचं मार्गदर्शन आमच्या प्रेक्षकांना केलं, त्याबद्दल मनपूर्वक आभार. आणि यानंतर सुवर्ण कोकण सामर्थ्य महाराष्ट्राचं हे आमच्या खास कार्यक्रमात इथेच सांगतो. तुम्ही पाहत राहा आमचा खास कार्यक्रम सुवर्ण कोकण. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे